फ्रेंड तर सकाळी सकाळी गायांसाठी घास घेऊन आलोय. डायरेक्ट गव्हाणीत सोडला का हो? हा का बर? हा बकऱ्याला द्यावा लागेल ना. धर. टाकला कॅनला डायरेक्ट गव्हाणीत सोडून दिला. हा ते खाली टाकायचं आणि परत उचलून वरती टाकायचा. सकाळी सकाळी त्यांना घासले आवडतं गो. हा मका कुट्टी केली होती ना सकाळी. गावरान गाईला आता कसं ऊन पडते त्यामुळे तिथं झाडाला सावलीला बांधली आहे झाडाखाली. तिला नेते थोडा. गाय भरपूर आहे त्यामुळे घास पण भरपूर लागतो सगळ्यांना थोडा थोडा, म्हणजे शेळ्यांना थोडा, गावरान गाईला थोडा. तर जरा आणू सोडून त्यांच्या वेण्या पण घालायच्या आहे मला. त्यांचं आवरले शाळेत जाण्यासाठी. घे तुला पण. आंघोळ झाली का आणू? पिलू खेळती काय? वेण्या घालायच्या त्यांच्या, कारण आता आज येतील आई नाही का, अत्यंत येतील आज. तर आता 10 किती 9:30 झाले ना. मला वाटलं 10च वाजले. तर 10ला शाळा असती तर 9:30 झाले. तर आणू सोनूचं पण आवरून झालेलं आहे. मस्त अशा वेण्या घातल्या आहे त्यांच्या. तुमच्या याच्या वेण्याचे लाल फुलं कुठे गेले? अय्यो पाहिलं का, मी देण दिलं म्हणून. ये बा आणून कसं मस्त असे लाल फुलं घातलेले. डुगू का मग गागतोय? डुग्याला काय आलंय? डुग्या ए डुगू. पा घेतली पडन. काय चालू आहे? कोंबड्या पाय, कोंबड्या चरते आहे ना. घातले फुलं कुठे गेले? आले नाही का अजून? मस्त टिफिन बॅग. अयो गुलाबाचे फुलं चालवले कशाला? शाळेत हा का? मस्त असे रोज चालवले तिने. रेड पिंक वाटतं ना. नंतर रेड कलर होऊन जातो काय. रेड कलर. ओ फुलं चालवली पाहिजे ना. मस्त वेणीला घालायची ना. वेणच फुलं आहे मस्त वेगळी. छान आहे फुल. मस्त आहे. झाडाला आलेलं आहे ना फुलं. हे काय भरपूर फुलं आले होते झाडाला. आलेलेच आहे अजून. येते जास्वंदीला पण जास्वंदी आलेली. रेड गुलाबी. रेड पण आहे, पिंक पण आहे. काय तिकडे पिंक रेड. जा मग उशीर होईन तुम्हाला. जा जा म्हणा आणू छोनू दीदी. जा जा नाही म्हणते. जा मग काय शाळेत आवरून झालंच आहे त्यांचं. जा आता डायरेक्ट 4 वाजता येतील. बाय बाय. गेल्या बाय. चाललंय शाळेमध्ये आता. चला आपल्याला स्वयंपाक करायचा पिलू. तर आता त्या शाळेत गेल्यानंतर इकडे चालू माझी स्वयंपाकाची तयारी. तर पालकाची भाजी ही तर उकडून घेतली होती, शेपू पालकाची भाजी. त्यानंतर धुवून काढली आणि थोडंसं बाजरीचं पीठ टाकले. बाजरीचं पीठ टाकावं लागतं भाजीला. तर इकडे जिरा मोहरीची पण फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरी आणि लसूण. जे बाजरीचं पीठ होतं तर ते भाजीमध्ये व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इकडे आहे ना मिक्सरमधून मिरची काढून घेतली होती मी. तर यामध्ये लाल मिरची, शेंगदाणे, लसूण, बारीक पातळ मिरची वाटून घेतली होती. तेलात व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. थोडासा राहिला होता तो पण टाकून घेतला. तर ह्यात कढईत अगोदर मी ना भाजी वाफेवरती ना उकडून घेतली होती. त्यानंतर आता ही भाजी टाकली. ही भाजी मस्त मिरचीमध्ये म्हणजे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची भाजी.
मामांना खूप आवडते आणि भाजी म्हणजे शरीरासाठी पण चांगली असते शेपू पालकाची. तर ह्या भाजीने ना रक्त वाढतं आपल्या शरीरामध्ये. तर आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे ही भाजी शेपू पालकाची. आणि छान असते भाजी पण छान लागते. त्यासोबत बाजरीची भाकर पण बनवायची आहे चुलीवरती. तर अगोदर म्हटलं भाजी बनवून घेऊ. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकणार आहे मी भाजीमध्ये, म्हणजे चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं. आणि परतून घ्यायची भाजी. तर त्यामध्ये ना पाणी ॲड करते, म्हणजे मिक्सरमधला जो मसाला होता राहिलेला काही तर त्यात पाणी टाकून घेतलं आणि तो पण टाकला आहे. तर अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. काय पिल्लू? तर तिला पण इकडं हॉलमध्ये टाकलेली आहे मी, मस्त खेळते ती. काय ग काय आलं? झोपी आली वाटतं, डोळे चोळायला लागली. काय ग काय झालं हा? तर आता भाजी शिजतच आली आहे बघा, उकळी यायला सुरुवात झाली. उकळी आली की भाजी रेडी आपली, म्हणजे उकळी आली की भाजी रेडी होऊन जाते. काय ग पिल्लू? पिल्लूची गंमत खरली आहे, तर ती झोपी आलेली आहे. आणि इकडे ना मिस्टरांना आवडत नाही भाजी, म्हणजे शेपू पालकाची भाजी त्यांना आवडत नाही, त्यामुळे इकडे ना कारले उकडायला टाकले. मस्त असं सुकं कारलं पण बनवणार आहे मी. तर त्यासाठी कारले आणि लिंबू पण कापून टाकले त्यात, म्हणजे कडूपणा निघून जातो त्यात. आणि जाडं मीठ पण टाकले त्याच्यामध्ये थोडंसं. फ्रेंड, तर आता सगळा स्वयंपाक करून झालाय. हे बघा भाजी पण करून झालेली इकडं. मस्त अशी शेपू पालकाची भाजी बनवली आहे, छान झाली भाजी. आणि इकडं कारलं पण केलंय मिस्टरांसाठी, सुकं कारलं बनवलंय. आणि इकडं मस्त अशा चुलीवरती गरमागरम बाजरीच्या भाकरी. तर चला आता जेवणच करायचे आम्हाला, स्वयंपाक रेडी झालाय सगळा. हॅलो फ्रेंड, तर आता 12 वाजले आणि आत्या आले, म्हणजे तर आता त्यांच्यासाठी सरबत बनवलंय मी. भाऊचा तिला फक्त लग्नच करता धरा असं तिला नाही जागरण करता येत प्रियंकाला. धरा मामा. फक्त पिल्लू पण उठली आता. तुला मोकळे डबडे आहे का भरेली ती रिकामी रिकामी रिकामी. रिकामी आहे ना पिल्लू? धरा पत्रिका ना, लग्नाची पत्रिका. हा? पिल्लू लय सुकलं. पिल्लू झोपतून उठली ना ती. फार सुकलंय तिथं. लात मारती कायला. दोन 3 दिवसाचं राहिलं. मारून घे बाबा. कुठे गेलते म्हणा आईला म्हणा, हा? मला नेलं नाही. आता तू मोठी झाली तुझी मास. हॅलो फ्रेंड, तर आता इकडं चालू आहे गरमागरम चपात्या आणि अंडा भुर्जी पण बनवायची. नाना आले होते आज बेवानला पत्रिका ठेवायला, तर गेले तिकडं पत्रिका घेऊन. आणि इकडं अक्का मस्त बाकी भुर्जी करता कांदा चिरून राहिली. पत्रिका माय का काही ठुले आहे मला, म्हण तू पण दे. 50 पत्रिका माय का दिलाय 50. म्हणलं आपल्याला जवळ झालं देतो. त्यांना म्हणलं थोडंसं जेवण पण करून जा. 8 तारखेला लग्न आहे. 8 तारीख लग्न, 12 तारीख लग्न. तर मित्रांनो मस्त बाकी भुर्जी बनवायची. आका कांदा चिरून घेते आणि इकडंच गरमागरम पोळ्या पण चालू आहे. आणि पिलू पण झोपलेली, मस्त पोळ्या झालेल्या आहे. तर जेवण करायची. तर चला. तर आता इकडे चपात्या करून झाल्यानंतर अंडा भुर्जी पण रेडी, म्हणजे अंडा भुर्जी पण केली आहे. बघा मस्त असं लालजरत कांदा परतून मस्त असं अंडा भुर्जी बनवली आहे मामांसाठी. गावठी अंडा भुर्जी बनवली आहे. ताटं रेडी केलेली आहे आणि आता त्यांना द्यायचं आहे. तर मिस्टर आणि मामा बसले जेवायला. तर मामा का नाही बसले माहिती का, मामा दुपारी जेवते नाही त्याच्यामुळे मामा नाही बसले. हे कसं 2-3 टाइम जेवायचं सवय आपल्याला. हे मामा 2च टाइम जेवते ना, त्याच्यामुळे ते नाही बसले करायचं. हॅलो फ्रेंड, तर मामा त्यांना गडंगनेर का केलं नाही माहिती का, तर ते ना परत येणार आहे, म्हणजे आत्याने त्यांना घेऊन येणार आहे. आता कसे ते एकटेच आले होते ना, मग आत्याने त्यांना घेऊन येणार आहे. तर रविवारी येणार आहे ते, तर त्यावेळेसच त्यांना गडंगनेर करणार आहे आम्ही. तर ते ना फक्त पत्रिका देण्यासाठी आली होती, कारण इथं गावामध्ये ना पाहुण्या रावळ्यांना पत्रिका वाटणं त्यांना शक्य होत नाही एवढं सगळं ॲडजस्ट करणं. मग
त्यांनी ना इथं घरी पत्रिका ठेवल्या आहे, तर इथले आसपासचे पाहुणे रावळे नातेवाईकांना तुम्ही वाटावं असं म्हटले ते, आणि घरी आणलेले आहे पत्रिका, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, भरपूर अशा पत्रिका आणलेल्या आहेत त्यांनी इथले पाहुणे रावळ्यांना वाटायला. गौरव आणि प्रियंका शुभविवाह सोहळा, रिद्धी सिद्धी लॉन्सला आहे विवाह, पिंपरणे संगमनेर शिपलापूर रोड, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तर साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम शनिवारी आहे. तर त्यानंतर मंगळवारी 10 तारखेला जागरण गोंधळ पण ठेवलेलं आहे त्यांनी. तर या पत्रिका छापलेल्या आहे. तर पत्रिका पण द्यायला आल्या, शक्यतो भावनांना पत्रिका देती नाही, जे आपल्या घरातलं लग्न असतं ना ते. तर हे ना इथं पाहुणेरावळ्यांना वाटण्यासाठी इथं पत्रिका ठेवलेल्या आहे. तर मिस्टर आणि मामा वाटणार आहे ते उद्या गावामध्ये पाहुण्यांना. तर त्यांनी ना पोच केलं आहे पत्रिका इथं.